झाला ना? हो. लागू नका. नाही. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. एपिसोड सुरू करायचा आहे, तयारी होते आहे आणि आता श्रावण आहे. तर श्रावणामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ खातो, पण श्रावणामध्ये पारंपरिक पद्धतीने तयार केलेली उपवासाची इडली खायला मजा येईल का? मला तर येईल बाबा. चला आपण सगळेजण मिळून याची मजा घेऊ. सुरुवात करूया. 1 वाटी भकर जी आहे ती साधारण 2-4-5 मिनटं आपल्याला भिजवून ठेवायची आहे. 1 वाटी साबुदाण्याचं पीठ, अर्धी वाटी पुन्हा भगरीचं पीठ, थोडं दही, थोडं मीठ आणि पाणी हे आपण एकत्र भिजवून ठेवू. पाणी घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा की एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं करत आपल्याला घालायचं आहे. तुम्हाला आठवत असेल की मध्ये अमेरिकेत असताना मी उपवासाची इडली बनवली होती आपल्या नेहमीच्या इडली पात्रामध्ये. पण हा प्रकार थोडा पारंपरिक आहे. ही पद्धतही थोडी वेगळी आहे. इन्स्टंटली होणार आहे. यामध्ये आपण सोड्याचा वापर करतो आहे. तर आता कित्येक लोक म्हणतात की सोडा उपवासाला चालतो का? तर सोडा उपवासाला चालतो ही मी माहिती काढलेली आहे आणि त्यानुसारच तुम्हाला सोडा वापरायला सांगतो. पण समजा तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही हीच प्रोसेस आदल्या रात्री करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्याची इडली बनवा. फक्त प्रोसेस तयार करतानाही तुम्ही पाणी थोडं कमी घाला. आलं लक्षात? भगर जी आहे ती आपण छान पाण्यातून धुवून घेतली. साधारण हे पीठ जे आहे असं व्हायला हवं, कारण आता भगर जी आहे ती सुद्धा बऱ्यापैकी पाणी शोषून घेईल. हे आपण एकत्र करू. यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे, साधारण अर्धा चमचा. खाण्याचा सोडा आणि दही एकत्र झालं की त्याच्यामध्ये एअर फॉर्मेशन होतं, एवढं लक्षात ठेवा. आता मी यामध्ये खाण्याचा सोडा आणि दही घातलं. दही आणि खाण्याचा सोडा एकत्र केलं की त्यामध्ये गॅस फॉर्मेशन होतं. साधा नियम आहे. समजा तुम्हाला खाण्याचा सोडा तुमच्याकडे नसेल, दही नसेल, तर मग तुम्ही सरळ इनो घाला. एक साधारण चमचावर इनो घातलं तरी तेच काम करतं. दही नसेल तर सायट्रिक ॲसिड घाला. सायट्रिक ॲसिड नसेल तर लिंबू घाला. पण आंबट काहीतरी हवं, त्याच्याशिवाय जमणार नाही. आता ही इडली तयार करताना आपल्याला या भांड्यामध्ये आपण पाणी भरून घेतलं आहे ते बघा, आणि हे जे कापड आहे हे कापड हे याला बांधायचं आहे आणि त्यासाठी कापड ओलं करून आपण याला छान बांधून घेऊ. गॅस सुरू केला आपण आणि आता आपल्याला यामध्ये इडलीचं हे पीठ जेवढी तुम्हाला मोठी इडली हवी असेल तेवढं पीठ असं पसरवायचं आणि त्यावर झाकण. ही 2 नवीन पुस्तकांबद्दल मी नेहमी सांगत असतो. आता 2 अजून नवीन पुस्तकं येत आहेत, पण ही पुस्तकं संग्रही असावी अशी आहेत. याची तयारी होती. तोपर्यंत म्हटलं तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तर सकाळ प्रकाशनची ही पुस्तकं, याला उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचा एक पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. नक्की घ्या. ऑनलाईन उपलब्ध आहे किंवा मग खालती व्हॉट्सॲप नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही घेऊ शकता. का रे? चला. चटणीसाठी दही, साधारण 1/2 वाटी दही आपण घेऊ. त्यामध्ये 1 मूठभर शेंगदाणे. उपवासाला चालत असेल तर कोथिंबीर, मला चालते मी घालणार. हिरवी मिरची, थोडंसं मीठ, साखर दे का बेटा? 1 चमचाभर जिरं, थोडी साखर.
नक्की करा. भगरीमध्ये तेवढा आंबटपणा असू द्या, त्याच्याशिवाय मजा येणार नाही. आणि त्याच्यासाठी दही जे आहे आंबट पाहिजे. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मास्टर रेसिपीज सांगणे न लगे. सुज्ञ आहात तुम्ही.